फार्मर आय डी कार्ड नवीन ऑप्शन याच्यामध्ये ॲड केलेले आहे. ते ऑप्शन कुठे आहे आणि ते कसे वापरायचे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतोय. सॉफ्टवेअरमध्ये न्यू अपडेट म्हणून एक बटन आहे. सेटिंगच्या वरती न्यू अपडेट यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत जे नवीन कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार यामध्ये ॲड केले जातात. सध्या फार्मर आय डी म्हणून एक ऑप्शन आहे, आपण ॲड केलेलं आहे. कार्ड तयार करता येतात तुम्हाला. त्या अगोदर सर्वात आधी एक महत्त्वाची सूचना सगळ्यांना सांगायची आहे, की हे कार्ड सरकारी मान्यता याला भेटलेली नाही आहे. जसं की तुम्ही हे गव्हर्नमेंट आय डी प्रूफ म्हणून कुठेही वापरता येणार नाही. फक्त शेतकऱ्याच्या माहितीसाठी त्याला माहिती हवं, त्याचा फार्मर आय डी काय आहे वगैरे, त्याची डिटेल काय आहे, त्याची प्रिंट करून तुम्ही फक्त कस्टमरला, ग्राहकाला देऊ शकता. त्या व्यतिरिक्त याचा कुठेही वापर होणार नाही. आणि ही तुमची जबाबदारी राहील, की कस्टमरला याबद्दल अगोदर पूर्ण माहिती, त्याला अवेअरनेस असले पाहिजे तुमच्या कस्टमरला. त्यानंतरच हे कार्ड प्रिंट करा. याचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्या. कार्ड कसे तयार करायचे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतोय. मी यामध्ये डमी डिटेल फिलअप करतोय. डमी म्हणजे एक सॅम्पल म्हणून डिटेल टाकणार आहे. शेतकऱ्याचे नाव इंग्लिश आणि मराठीमध्ये टाईप केले, डेट ऑफ बर्थ टाकले, जेंडर सिलेक्ट केलं, आधार नंबर टाकला, मोबाईल नंबर, फार्मर आय डी, फोटो अपलोड केला. त्यानंतर त्यांचा पत्ता टाकायचा आहे. त्यांचा ही लँड डिटेल आहे. लँड डिटेलमध्ये जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर वगैरे ही माहिती भरायची आहे. मी इंग्लिशमध्ये डमी डिटेल भरतोय, तुम्ही मराठीत टाईप करू शकता या ठिकाणी. आणि खाली एक बटन आहे, डिजिटल आय डी कार्ड जनरेट करा म्हणून. यावर क्लिक केल्यानंतर तुमचे कार्ड लगेच तयार होते. बरेच सेतू केंद्र चालक आपले सरकारवाले वेबसाईट्स किंवा बाकी इतर सॉफ्टवेअर वगैरे यूज करतात यासाठी. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला प्रत्येक कार्डला पेमेंट करावं लागतं. ₹5, ₹10 समथिंग काही ना काही पेमेंट करावं लागतं. यामध्ये तुम्हाला एकही रुपया पेमेंट करायची गरज नाही आहे. सगळे कार्ड तुम्हाला अनलिमिटेड फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करता येतात. फक्त मंथली चार्जेस जे असतात तेच पे करायचे तुम्हाला. मंथली चार्ज जसं सांगितल्याप्रमाणे 150 आहे. तुम्हाला प्लॅन्स हवे असतील तर प्लॅन्स तुम्ही निवडू शकतात. प्लॅनमध्ये आणखी चार्जेस कमी होत असतात. जसे की 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाचे सुद्धा प्लॅन आहेत. एक पाहू शकता तुम्ही, हे कार्ड तयार झाले तुमचे.